रासायनिक खताची नोंदणी आणि खरेदीसाठी केंद्र शासनानं आणलेलं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर्स ॲप कुचकामी ठरतंय। मोबाईल नेटवर्कची अडचण, ॲपमधील QR कोड स्कॅनमध्ये येणारे अडथळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ॲपमधील नोंदणीच्या प्रक्रियेबद्दल अनेक शेतकऱ्यांना फारसं कळत नाही। त्यामुळे ऐन खरीप हंगामात रासायनिक खत खरेदीबाबत शेतकरी गोंधळून गेलाय। केंद्र शासनानं रासायनिक खत वितरणासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही नवीन प्रणाली लागू केली आहे। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यात 5 जूनपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू झालाय। मोबाईल ॲपच्या माध्यमातून रासायनिक खताची नोंदणी करायची, त्यानंतर खत विक्री केंद्रातील QR कोड स्कॅन करून खत खरेदी करायचं अशी प्रक्रिया आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खत नोंदणी करता येत नाही। दुसरीकडे ग्रामीण भागात काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसतं, त्यामुळं QR कोड स्कॅन होत नाही। तसंच शेतकऱ्याची इच्छा असलेल्या कृषी सेवा केंद्रातून खत खरेदी करता येत नाही। खत खरेदीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेली ही पद्धत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं डोकेदुखीची ठरतीये, तर खत विक्री केंद्रधारक सुद्धा वैतागलेत। या विक्रेत्यांनी ऑनलाईन खत विक्री विरोधात 12 जूनपासून दुकानं बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे यांच्याशी संपर्क साधला असता मोबाईल ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणी आता दूर केल्याची माहिती दिली। ज्या क्षणाला खताचा QR कोड जनरेट होईल त्याच क्षणाला कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी हे खत खरेदी करू शकतात। त्याचबरोबर विविध पिकांसाठी लागणाऱ्या खताच्या शिफारशीनुसार खताची मात्रा देखील या ॲपमध्ये दाखवण्यात येत आहे। या ॲपमध्ये शेतकरी हे आधार क्रमांक त्याचबरोबर फार्मर ID च्या माध्यमातून लॉग इन करू शकतात। या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामधील जवळजवळ 16,000 शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे आणि खत नोंदणी आणि खरेदीच्या मोबाईल ॲपमधील दोष दूर केल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलाय। रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे, पण हे ॲप सध्या तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं परिपूर्ण नाही। फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ॲप अजूनही प्रभावीपणे चालत नाही। परिणामी ऐन खरीप हंगामात आणि मृग नक्षत्रात रासायनिक खत विक्रीचा गोंधळ उडालाय, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। शेतात काम करायचं की खत आणण्यासाठी दिवसभर खत विक्री केंद्राच्या दारात उभं राहायचं, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातोय।